कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झाली बेडरूम बघून. मस्त आहे हा. हो ना, तुमचं टायमिंग पण मस्त आहे. लपवले आलात तुम्ही. म्हणजे कुठं काय सापडली का माझी डिश? नाही, मीच बघते बाई. बघा आता काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम काय नाही. बाबा इतक्या वेळ चाललेस, तू त्यांना पाणी पण विचारलं नाहीयेस. अरे हो, हा देतो. बसा बाबा. बसा आता वाकून बघा. बेडरूम छान आहे तुझी. हो ना, पण मला अजून कसला तरी वास येतोय बॉडीचा. काय अरे काय मूर्ख आहे का तू? नॉनसेन्स. हा बाबांचं सगळं शर्ट भिजवून टाकलंस तू. काय आहे? थांबा बाबा, मी तुम्हाला दुसरा शर्ट देते. तू शर्ट घेऊनच फिरतेस का? नाही रे, तुझ्या कपाटातला देते. नाही कशाला कपाटातला कशाला म्हणजे तुझ्या कपाटात दुसरा शर्ट असेलच ना तुझा. हो, पण मी माझे शर्ट कोणाला शेअर नाही करत. शेअर नाही करत म्हणजे बाबा काय आता पूर्ण वेळ असा ओला शर्ट घालून राहणार आहेत का? त्यांना सर्दी होईल, खोकला होईल, ताप भरेल, उद्या निमोनिया होईल, ऍडमिट करावं लागेल. मग काय करणार? अगं एवढं पाणी सांडलं अंगावर तर का निमोनिया होतो का? काही काय बोलते. मी काय म्हणतो, मी शर्ट बघतो, तोपर्यंत तुम्ही गॅलरी बघा ना. तुम्ही आमची गॅलरी बघितलीच नाही. हो वहिनी, हो इकडे गॅलरी दाखवा ना यांना. आपली गॅलरी आमची बघा कशी आहे. चला यांची गॅलरी रे भारी, आणि त्यांच्या गॅलरीत ना आमचं घर दिसतं. येता बाद आहे. म्हणजे आज संपूर्ण यशवंतचं घर आपण बघूनच घेऊया. ऐका ना, रुपेश हा जे काय असेल काय नाव घेतात रे. हे बघा भारी आहे ना. आणि हे आमचं घर, आणि ते माझे मिस्टर. ओ हवाई उद्यामध्ये तुषार देव तुमचे मिस्टर आहे? नाही ते नाहीये, ते बघा ना ते बाजूचे. अच्छा, ते सशासारखे दात असणार आहे. गड फार छान वाजवत होता ते. फक्त एकदा आवाज आला ना की खूप मजा येईल. बाबा लईच कॉमेडी करा. अच्छा, भेटू हा. गोळ्या मी काय, हे कोण आहेत? हा हे कोण आहेत? बाबा हा बाबा आहेत माझे बाबा. हे कधी आले? आताच. कधी? ते तुम्ही गॅलरीत उभे होता ना, तेव्हा आले ते. कुठून? कपाटातून, दारातून आले. पण तू तुझ्या बाबांविषयी बोलला नाहीस कधी. आता गेलेल्या माणसाविषयी काय बोलायचं? काय नाही म्हणजे ते जे गेले होते बाहेर मगाशी, त्यांच्याविषयी मला कसं माहिती असणार? ते आल्यावरच मी सांगू शकतो ना. पण तरी पण तू बाबांविषयी कधी बोलला नाहीस. हा अगं ती खूप मोठी स्टोरी. काय स्टोरी साधारण आठवत नाही. आठवली की सांगेन ना मी. हा आठवली. मी माझ्या आई वडिलांना होत नव्हतो. ओ माय गॉड. मग त्यांनी नवस केला. मग मी जन्माला आलो. आणि मग त्यांना कळलं की आपला नवस वाया गेला. काय बोलतात? असं असेल ना तर मी नाही सांगत पुढे. नाही असं नको. बाबा थांबा हो तुम्ही. सांग रे तू सांग. तर माझे आई बाबा ना प्रत्येक गावात जाऊन नवस फेडायचे. बाबा नको एवढं इमोशनल होऊ. नका हो ना, किती होत हा नका हो असं. मग ते सगळं आज त्यांनी नवस फेडून त्यांचा झाला, आणि मग आता ते आले. पण तुमचे बाबा जरा जास्तच यंग वाटतात ना. वाटले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो वाटू द्या ना. तुम्ही डिश घ्यायला आला तर ती घ्या आणि जा ना. शोधते डिश शोधते. नवस फेडायला तुमचे फक्त बाबाच गेले होते की आई पण गेले होते? आई नाही आल्या म्हणून विचारलंय. काय रे गोळ्या, काय झालं? रडतोस कशाला? आई गेली. ओ माय गॉड, आय एम सॉरी गोळ्या. नाही देवा घरी नाही गेली. बाबा हो का रडताय? तेव्हा घरी नाही गेली, सोडून गेली, यांना सोडून गेली ती. सॉरी. खूप वाईट झाला ऍक्च्युअली आहे ना, खूप वाईट झालंय. मला वाटतं बायको गेल्याचं दुःख ते पचवू शकलं नाही म्हणून ते बारीक झाले. तुम्ही त्यांची काळजी घ्या, हॉस्पिटलला वगैरे न्या त्यांना. पण तुमचे पप्पा बोलत का नाहीत? हे बोलत का नाहीत ते पप्पा?
त्यांनी घेतली ना शपथ घेतली की माझं लग्न झाल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यांचं व्रत आहे ना कसलं 90 दिवसाचं 90 दिवसाचं व्रत आहे त्यांचं. अच्छा हा, म्हणजे तुमचं लग्न झाल्याशिवाय ते बोलणार नाही. नाही नाही बया म्हणजे आयुष्यभर यांचं तोंड बंदच राहणार आता. हो ना हो हो काय बोलताय मालक हवा मालक 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 हो आता तुम्ही कोण? मी आमच्या मालकांची बायको. तुमच्या मालकाला तुम्ही इथे का शोधताय? अहो ती इकडे चालले ती ना मला सकाळी जाताना सांगून गेलत ती मी एका घरात स्वयंपाक करायला जाणार आहे थोडा उशीर होईल पण लयच उशीर झालाय अहो म्हणून मी काय केले बघा इथं हुडकतच आली. हे बघा पत्ता बघू. ठीक आहे. शांती सदन 6वा माळा 606. हा तर हाच ऍड्रेस आहे. अहो काय झालं माहिती मला ते पार्लर मध्ये घेऊन जाणार होते अहो. ऐका ना वहिनी, तुम्ही पार्लर मध्ये नका जाऊ. का बघ ते सगळे संप करतील अहो. गबसलाय तू माझं धनी कुठं आहे ती मालक कुठं आहे ती माझं धनी अ मालक मालक कुठं आहे ती मालक. अरे इथे कसं मालक हो आमच्या मालकाशी मागित बया तुम्ही खुशाल इथं आराम करत बसलाय असा आणि मी तिकडं घरी वाट बघत बसली कवा धरणं. हा तुमचा नवरा आहे? होय म्हणजे ही तुमची बायको आहे? होय. म्हणजे ही तुझी आई आहे? हो नाही वा आय 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 आयच्या पुढे काहीतरी बोल. आईची मेमरी लॉस झाली बहुतेक. ए कोण कुणाची आई हे बघ मला एक पण पोरगा नाही सांगून ठेवते हा आणि माझी मेमरी एकदम शाबूत आहे हा. अहो हे काय म्हणत होते हे माझे वडील आहेत माझ्या आई वडिलांना सोडून निघून गेले म्हणून. भया ह्या माणसाने मला फसवलं. मी असताना दुसरं लगीन केलं दुसऱ्या बायकोला हे आसवाला एवढा पोरगा आहे मला सांगितलं पण नाही. तुम्ही मला फसवलं का? घरी चला तुम्ही घरी चला पहिल्यांदा चला घरी या. चला. बया हाय का बया मला वाटलेलंच पिऊनच आलेला असणार आहे. तू घरी चल तुझी सगळी उत्ती होते. चल घरी चल चल बॉडीवरून काही एवढे लफडे करतील असं वाटत नाही. हा? घरी चल चला घरी चला घरी. एक मिनिट हे बघा तुम्ही असं काही वाटेल ते माझ्या वडिलांना बोलू शकत नाही. तुम्ही निघा इथून. ठीक आहे जाईन मी पण ह्यांनी ह्यांच्या तोंडानं बोललं पाहिजे जा म्हणून मी कायमची जायला तयार आहे. हा हो 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 बोलतील ना ते. बोलू दे. हा? जा जा निघून जा तुझं तोंड बघायचं नाही मला. चल निघ इथून. बया म्हणजे तुम्हाला खरंच माझ्यावर संसार करायचा नाही वय. नाही नाही तुझं तोंड बघायचं नाही. तुझ्याशी संसार करून मला कळत नाही त्या आईला मी डायनोसॉरशी लगीन केले काय का बाईशी. चल निघ तुझ्या आईला आहे. इकडं बघा माझ्याकडं जाते मी. हे सगळं तुम्ही माझ्या डोळ्यात डोळं घालून बोला. खाली मानकामन घातली वर तोंड करा तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.